उपनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजिस्टर भारतीय न्याय संहिता 2023च्या कलमानुसार दिनांक 26 जुलैला दाखल करण्यात आला आहे। यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवल हॉस्पिटलच्या मागे खांडरेमळा येथील कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी वॉचमन झोपलेला असताना सदर ठिकाणी 6 ते 7 इसमांनी जाऊन वॉचमनला चाकूचा धाक दाखवून सदर ठिकाणी बोरवेलमधील 3 जलपरी मोटार, लिफ्टचे साहित्य आदी जबरी चोरी करून दरोडा टाकल्याचं सदरबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार हे रात्रगस्त करत असताना गस्ती दरम्यान पोद्दार स्कूलकडून सबता नगरकडे जाणाऱ्या रोडवर पोद्दार स्कूलच्या पाठीमागे काठेनगर नाशिक रोड नाशिक या ठिकाणी एका बांधकाम साईटच्या बाजूला एक काळ्या रंगाची होंडा सिटी मोटार कारमध्ये काही संशयास्पद हालचाली होताना दिसून आल्या। तेव्हा पोलीस गाडी सदर कारच्या समोर नेताच कारमधील इसम गाडी सोडून पळून जाऊ लागले। सदर इसमांना पोलिसांनी पाठलाग करून शिताफीनं पकडून ताब्यात घेतलं। अंधाराचा फायदा घेऊन एक इसम साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि नजरेआड झाला। सदर 5 इसमांच्या ताब्यातून एक काळ्या रंगाच्या 4चाकी होंडा सिटी गाडी, एक लोखंडी चाकू, एक मिरची पूड, नायलॉन दोरी, हातोडी, स्क्रूड्रायव्हर अशी दरोडा टाकण्यासाठी उपयुक्त शस्त्रे तसंच मोटार कारच्या डिक्कीमध्ये 2 बोरवेल जलपरी मिळून आल्या। सदर जलपरी पाण्याच्या मोटार या केवल हॉस्पिटलच्या पाठीमागून चोरी केल्याचं आरोपींनी कबूल केलंय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।